यजमान संघ विठलाई स्पोर्ट्स कडवे वर्सेस पिंटू दादा 11 कडवे दरम्यान पिंटू दादा गोलंदाजी वरती वर्चस्व करणारी गोलंदाजी हेलो हेलो चेक हेलो 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 चेक हेलो खरोखरच दोन चेंडूची निर्धाव सांगता करताना गोलंदाज एसके गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. स्ट्राइक एंडला अनंदा मुगदुम आणि नॉन स्ट्राइकला आपण पाहतोय संतोष मुगदुम. शवडी क्रिकेट पंढरीतील दोन्ही मोठी नावं. चांगलं क्षेत्ररक्षण आपण नक्कीच पाहिलं, परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन मात्र नक्कीच पाहायला मिळालं. एका धावेचा मुनाफा नक्कीच मिळेल आणि एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहू. धावफलकावरती 2 धावा. संघासाठीचं पहिलं षटक हाताळतोय तो एसके. संदीप पाटील मॅन फ्रॉम कडवे. संघाचा स्वयं संघनायक सचिन पाटील. नोमॅन झोनला चेंडू रवाना होतोय. चेंडूला प्रोटेक्ट करतील का? चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे प्रशांत पाटील याच्या माध्यमातून. खेळ कसा असावा, खेळाचं स्वरूप कसं असावं याचं उत्तम उदाहरण आपण पाहतोय. ज्यांच्या अधिपत्याखाली ही स्पर्धा सोहळा जो राबवला जातोय, श्री आई विठलाई चषक, आई विठलाईच्या नावाचा उदो ज्या माध्यमातून आपण पाहतोय, त्या कडवे गावाच्या ग्रामस्थ आणि तरुणांचं कौतुक करावं तितकं कमीच. आता मात्र चेंडूवरती प्रहार चढवला. चेंडूला प्रोटेक्शन होईल, परंतु चांगलं प्रोटेक्शन पाहतोय. क्षेत्ररक्षणाची धुरा जर्सी क्रमांक 12 त्याच्या माध्यमातून खरोच नक्की पाहतोय आपण. आणि एक दोन्ही चांगले खेळाडू पिंटू दादा 11 कर्जशी संघाकडून पाहायला मिळत आहेत. यजमान संघाचं मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल मित्रांनो. प्रामुख्याने खरं सांगायचं झालं तर यजमान संघ प्रामाणिकपणे नैतिकतेचा खेळ खेळताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 7 धावा पहिल्या षटका अखेरीस. चला स्पीडअप करा मित्रांनो. फायनलचा बिग ऑन बिग ब्लॅस्ट सामना आपल्याला पाहायचा आहे. मंगेश गोलंदाजी ट्रॅकवर येतोय आणि खरोखरच विश्वास सारखे असतील प्रशांत पाटील, एसके आणि आदी खेळाडूंचा भरणा असणारा हा यजमान संघ श्री विठलाई देवी स्पोर्ट्स कडवे यांच्या माध्यमातून सेकंड सेमीफायनलचा सामना पाहायला मिळतोय आपणास. आता मेन थर्डमॅनच्या झोनला चेंडू डिलिव्हर होतोय, परंतु चेंडूला मात्र खरोखरच तितकं साजेसं प्रोटेक्शन मिळालं नाही. 4 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जात आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू 11 धावा. कारण या अगोदरच्या 3 सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा संतोष मुगदुम आज प्रतिस्पर्धी त्यांच्या ससरवाडीची टीम आहे, परंतु आज या स्पर्धेदरम्यान त्याने आपल्या नावाचा डंका कायम ठेवलाय. अरे आता हा चेंडू पाहू. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. एका गोष्टीचा नक्कीच उल्लेख करेल आदरणीय पाहुणे मंडळी, कारण सासू मेली खोकून जावयाला 90 टाकून आणि या फट्ट्याने षटकार मारला का गुडघा टेकून. खरोखरच प्रतिस्पर्धी, खरोखरच आपलं खेळाचं प्रतिबिंब कसं बनवायचं यामध्ये खरोखर ज्ञात असणारा हा खेळाडू.
चेंडू सीमापार षटकार. चेंडूचा थरारी फटका, परंतु त्या क्षेत्ररक्षकाचं मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल. अमोल याचा कसा ठोकून मारतोय, पण जावयाला रोखण्याची पण आमच्यात क्षमता आहे याचा प्रतिबिंब आणि उत्तर दिलंय ते. आणि आता संतोष मगदुम माघारी परततोय, त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो ओमकार पाटील. ओमकारने या चेंडूला दिशाहीन करण्याचा प्रयत्न आणि खरोखरच या क्षेत्ररक्षकाचं मात्र इफर्टचं कौतुक करावं लागेल. चाणाक्ष बुद्धी आणि चित्याची झेप घेत त्या चेंडूवरती आपला प्रभाव दाखवला, परंतु फलंदाज मात्र माघारी परततोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 19 धावा. 2 विकेटचं 2 बलाढ्य खेळाडू माघारी परतत असताना आताचा ज्याचा कॅच इफर्ट्स आपण पाहिला तो खेळाडू क्षेत्ररक्षक प्रवीण पाटील याच्यासाठी सर्जेराव पाटील दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. 200 रुपये असो, ठीक आहे. आणखीन एखादा झेल टिपला तर 500 पुरे होतीलच, त्यात काही शंका नाही. आता मात्र पहा, थर्डमॅन झोनला चेंडूला दिशा नव्हे गोलंदाजाची दशा बदलणारा हा फटका आपण पाहतोय कोणाच्या बॅट मधून. संतोष पाटील, मॅन फ्रॉम करंजोशी. आलेला हा चौकार 4 धावेने आतापर्यंत 5 बॉल चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. ओमकार स्ट्राइक एंडला. आता मात्र दिशाहीन चेंडू, परंतु त्या चेंडूवरती प्रोटेक्शन होईल आणि चांगलं खरोखर क्षेत्ररक्षणाची नजाकत आपण पाहतोय. आणि आत्ता मात्र या थ्रोचा मात्र कमालीचा थ्रो पाहायला मिळाला. यजमान संघ कसावा असावा आई विठलाईच्या नावाचा उदो. गेले 2 दिवस खरोखरच आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कळंबोली येथे. चला या पिंटू दादा 11 करंजोशी संघाला विनंती आहे, आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 24 धावा आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू 25 धावांची गरज असेल.
दोन्ही स्ट्रायकर फलंदाजांना विनंती करतो, या सचिन आणि विश्वास चाळके नावाचं एक वादळ खरोखरच आपल्याला पाहायला मिळालं. 2024 ची शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफीचा खरोखरच विक्रम 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 ज्याच्या नावावरती आपण पाहिले तो विश्वास चाळके स्ट्रायकर फलंदाज मॅन फ्रॉम कडवे. खरोखरच त्याच्यासोबत आपल्याला एसके पाहायला मिळेल. आणि या दोन फलंदाजांची खरोखरच वर्णी लागताना आपणाला आई विठलाईचं वरदान आमच्या सोबत आहे, म्हणून आई विठलाईचा नावाचा जयघोष आपणास नक्की पाहायला मिळतोय. डीजे सामना थोडासा स्पीडअप करायचा आहे. मी पंचांना पुकार देऊ इच्छितो. मित्रांनो, यानंतर आपल्याला मेगा फायनलचा सामना पाहायला मिळणार आहे आणि फायनलमध्ये पोहोचलेली टीम आहे. आज स्वप्नील शिर्के नावाचं वादळाने मात्र खरोखर तो कारनामा केला. आपल्या सहकाऱ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मोलाचा वाटा उचललाय तो स्वप्नील शिर्के. चेंडूला सन्मान केलाय. नोमॅन झोनला चेंडू डिलिव्हर होतोय आणि एका धावेचा श्रीगणेशा करताना एसके आपणास नॉनस्ट्राईक एंडला आता पाहायला मिळतोय. आणि आता मात्र गोलंदाजाला दिशाहीन करण्याचा प्रयत्न. चेंडू सीमा पार. शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफीचं वादळ घोंगावत आहे. विश्वास चाळके डीजे चेंडूला दिशा नव्हे, गोलंदाजाची दशा बदलणार ही फटकेबाजी पाहायला मिळत आहे. एकूण 5 धावा येतील आणि हा बोनसचा समाचार कसा घेईल विश्वास चाळके. आणि विश्वास चाळकेंना बक्षीस लावलंय निलेश चाळके याच्या माध्यमातून. प्रत्येकी चौकारामागे 200 रुपये, षटकाराला 2000. असो पैसा घरातच जाणार आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 11 धावा. अजूनही जिंकण्यासाठी संघाला 9-14चं समीकरण आहे. विश्वास चाळके नावाचं वादळ शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024चं पर्व आपल्या नावाने खरोखरच त्या स्पर्धेचं स्वरूप बदलणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. खरोखरच गोलंदाजाचंही कौतुक करावं लागेल. आनंदा मुगदुम महाराष्ट्र पोलीसमध्ये मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असणारे हे दोन्ही बंधू आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रामुख्याने खरोखरच आपल्या खेळाशी प्रामाणिकपणे असणारे हे दोन्ही बंधू आपण नक्कीच पाहतोय. परंतु विश्वासचं मात्र कौतुक करावं लागेल. आपल्या सहकाऱ्यांचा आनंद द्विगुणित करणारी कामगिरी करतोय. संख्या धावफलकावरती पाहायला मिळते 16 धावा. 4 चेंडू
7 चेंडू 9 धावेचं समीकरण आहे. नोमॅन झोनला चेंडू डिलिव्हर होईल, परंतु चांगलं प्रोटेक्शन, चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळतं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन नक्कीच पाहायला मिळतं. आणि खरोखरच मान्यवरांना नक्कीच सांगेल, प्रशांत पाटीलने रात्री 12:30 वाजता जाऊन का आणला त्याचं उत्तम उदाहरण देतो हो कडवेगावचा पट्ट्या विश्वास साळके. आणि तुमच्या मनात शंका असेल मित्रांनो, कुठून आणला? परेल दादर इथून नव्हे, कडव्याच्या वावरातनं उचलून आणला या पट्ट्याला. आणि हो पट्टा खरोखरच नजाकत केश करणारे फटके. उसाला रात्री पाणी पाचता पाचता तसं छटीव घेऊन आला इकडे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय संतोष मुगदुम. आणि एसके ऑन दी बार. चला मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकरवाडी टीमचे कॅप्टन स्वप्नील लगेच यायचंय. फायनलचा टॉस आम्ही करणार आहोत. 1 धावेची आवश्यकता आहे. सामना बरोबरी सुटलाय. चला सामना बरोबरी सुटलाय. स्वप्नील वेग कुठेही न घेता लगेच या. 1 धावेची आवश्यकता. सामना बरोबरी सुटलाय. चला पंच थोडं फास्ट खेळा. संतोष थोडं फास्ट खेळा. 1 धावेची आवश्यकता आहे. 5 बॉल मध्ये सामना बरोबरी सुटलाय. 5 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स राज कस्तुरे सर यांच्या जुबानी. खरोखरच आमची जुबानी आहे. फलंदाज हा गोलंदाजाला पाचतोय पाणी. चेंडूशी बाबार आणि फायनलिस्टचा पोस्ट संघ आहे कडवे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन सचिन पाटील लगेच या. स्वप्नील वी फार घेतला या ना. स्वप्नील शिर्के याच्यानंतरची माशा पण पाहणार आहात. एका बाजूला स्वप्नील शिर्के